नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर येणाऱ्या महाराष्ट्र सेट 2026च्या एक्झामिनेशनसाठी आज आपण 9वा युनिट जो आहे त्याच्यावरील PYQs डिस्कस करणार आहोत, जे की तुमच्या सप्टेंबर 2015 आणि मे 2016च्या एक्झामिनेशनमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक प्रश्नामध्ये आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत आणि त्यासोबतच या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला एक्झामिनेशनचा पॅटर्न कळणार आहे, एक्झामिनेशनची लेवल कळणार आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं आहे. बघा, 6 सप्टेंबरला जी एक्झामिनेशन झाली होती त्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते जीवशास्त्रीय संसाधनाच्या मूळ स्थानी संवर्धनाचे उदाहरण आहे? है ना, विच वन ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ इन सितू कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस? ऑप्शन्स काय काय आहेत? बोटॅनिकल गार्डन, झू, ब्रीडिंग सेंटर्स की नॅशनल पार्क्स? राईट. तर याचं राईट आन्सर आहे ते नॅशनल पार्क. आले लक्षात? बघा, सर्वात आधी आपल्याला बघायचं मूळ स्थानी संवर्धन म्हणजे काय. ठीक आहे, बघा, याचा अर्थ असा आहे की जे प्रजाती आहेत त्या प्रजातीचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये म्हणजे नॅचरल हॅबिटेट मध्ये है ना त्यांचं संरक्षण करणं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? मूळ स्थानी संवर्धन. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या नॅचरल पद्धतीमध्ये जिथे ते राहतात तिथे त्यांचं संरक्षण करणे. राईट. यामध्ये काय होतं की या पद्धतीमुळे जी प्रजाती आहेत त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेत नैसर्गिकरित्या वाढू शकतात आणि विकसित सुद्धा होऊ शकतात. राष्ट्रीय उद्याने आहेत, नॅशनल पार्क्स, है ना, संपूर्ण परिसंस्था संरक्षित करतात. वन्यजीव जे आहेत त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मोकळेपणाने जगण्याची संधी देतात. म्हणून हे काय होतं? मूळ स्थानिक संवर्धन आहे असं कन्सिडर केलं जातं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे? महाराष्ट्र आणि राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा की महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ? सोपं आहे. आपल्याला याच्यामध्ये वेस्टर्न घाट जो आहे तो कुठे व्यापलेला आहे ते माहिती पाहिजे. तर तो आहे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ. ठीक आहे. पश्चिम घाट जो आहे हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किंवा किनाऱ्यावर पसरलेलं पर्वतरांगा जे आहेत है ना त्याला म्हटलं जातं, जिथे जैवविविधतेचे दृष्टीने जगातील 8 सर्वाधिक जे महत्वाचे क्षेत्र आहेत त्यापैकी तो एक आहे, है ना. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू हे सर्व आढळतात. दवाखान्यातील घनकचरा कोणत्या प्रकारात वर्गीकरण केला जातो? सॉलिड वेस्ट जो आहे फ्रॉम हॉस्पिटल इज क्लासिफाइड ॲज हजार्डस, नॉन हजार्डस, कंपोस्टेबल की कंबस्टिबल? तर ऑब्विसली आहे ते कसं आहे? हजार्डस आहे, है ना. रुग्णालयामधला जो घनकचरा आहे किंवा जैववैद्यकीय कचरा ज्याला आपण म्हणतो, है ना, त्यामध्ये सुई वापरली आहे, पट्ट्या वापरलेल्या आहेत, शारीरिक द्रव आहेत, है ना, औषधं आहेत, रसायनं आहेत, या सर्वांचा समावेश होतो. आणि हा कचरा कसा आहे? संसर्गजन्य, विषारी आणि अणुऊर्जायुक्त असतो. त्यामुळे मानव आणि पर्यावरणासाठी तो जास्त धोकादायक असू शकतो. लक्षात? त्यामुळे याला हजार्डस म्हणून, घातक म्हणून कन्सिडर केलाय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस निर्माण होतो? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड की ऑक्साईड ऑफ नायट्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड की सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन की अमोनिया आणि क्लोरीन? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन. ठीक आहे. लक्षात? ऍसिड रेन जो आहे ज्याला आपण आम्लवृष्टी म्हणतो, है ना, हे मुख्यतः सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड है ना या वायूमुळे होत असतो. हे वायू काय करतात? वातावरणामध्ये पाण्याच्या वाफेसोबत प्रतिक्रिया करतात, है ना, आणि सल्फ्युरिक ऍसिड व नायट्रिक ऍसिड हे तयार करतात, जे की आम्लवृष्टीच्या स्वरूपामध्ये आपल्या पृथ्वीवरती पडतो. खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे? साप, बेडूक, हरिण की कोल्हा? जनरल प्रश्न आहे हा, है ना. हार्बिवरस ॲनिमल कुठला आहे? तर तो आहे डियर, म्हणजेच हरिण. बरोबर. शाकाहारी प्राणी म्हणजे काय? जे फक्त वनस्पती खातात, है ना. वनस्पती खाणारा प्राणी म्हणजे शाकाहारी प्राणी. आता हरिण आहे,
यानं हे काय करतं, गवत, पाने, फळे खातो, त्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो. साप जो आहे तो काय करतो, तो लहान प्राणी खातो, उंदीर खातो है ना, तो मांसाहारी आहे. बेडूक काय खातो, तो कीटक खातो, म्हणून तो सुद्धा मांसाहारी आहे. कोल्हा, फॉक्स, हे काय खातो, लहान प्राणी खातो, पक्षी खातो, म्हणून तो सुद्धा मांसाहारी आहे. किंवा सर्व भक्षी सुद्धा म्हटलं जातं याला. पुढचा प्रश्न 6 सप्टेंबरचाच आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जाच्या वापराविषयी अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे? फॉसिल फ्यूल, न्यूक्लिअर, हायड्रो इलेक्ट्रिसिटी की सोलार? तर ते आहे न्यूक्लिअर. अणुऊर्जापासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना भीती असते है ना, कारण रेडिएशन्स जे आहेत है ना, त्याचा धोका असू शकतो. अणुकचरा जो आहे त्याचा धोका असू शकतो. त्याच्यातून अपघात होण्याची शक्यता असते. ठीक आहे. जरी अणुऊर्जा कमी कार्बन उत्सर्जन करत असली है ना, तरी सार्वजनिक भीती अजूनही त्यामधून प्रचंड आहेच. लक्षात. आता हे प्रश्न आहेत 29 मे 2016च्या एक्झामिनेशन मध्ये. आता इथून पुढचे प्रश्न 29 मेच्या एक्झामिनेशन मधले आहेत बरं का. औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते? शेतीसाठी, वीट तयार करण्यासाठी, रस्ते निर्माण करण्यासाठी की इंधन? बघा, हा जो प्रश्न होता यामध्ये 2 उत्तरं जे आहेत हे बरोबर आहेत. ठीक आहे, पण सी ऑप्शन जे आहे तिथे दिलं होतं एक्झाम मध्ये, बट बी जरी दिलं असतं तर ते बरोबरच होतं. ठीक आहे. बघा, रोड मेकिंग आणि ब्रिक्स म्हणजे काय म्हणतात त्याला, विटा बनवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. लक्षात. फ्लाय ॲश ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, कोळशाची राख. औष्णिक प्रकल्प जो असतो है ना, त्या प्रकल्पामध्ये ही तयार होण्याची गोष्ट आहे फ्लाय ॲश, जे की रस्ते है ना, उड्डाण पूल बांधण्यासाठी, सिमेंटसाठी है ना, कॉन्क्रीटमध्ये मिक्स करण्यासाठी, विटा तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो? 5 जुलै, 5 जून, 25 जानेवारी की 5 डिसेंबर? तर तो केला जातो 5 जून रोजी. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो दरवर्षी 5 जून रोजीच साजरा केला जातो. आणि ते केव्हा सुरू झालं होतं बघा, 1972 साली स्टॉकहोम परिषद जे आहे याच्या दरम्यान हे संयुक्त राष्ट्रांनी सुरू केला होता. आणि 1974 पासून प्रत्यक्षपणे तो साजरा करण्यात आला होता. आता हे का साजरा केला जातो? कारण पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता आणि कृतीच प्रोत्साहन देण्यासाठी हे पर्यावरण दिन साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, हवा प्रदूषण कायदा, वॉटर पोल्युशन ऍक्ट, जल प्रदूषण कायदा की फॉरेस्ट ऍक्ट? ठीक आहे. तर ऑब्वियस आहे, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत तुम्ही केस करू शकता. जर एन्व्हायरमेंटल गोष्टीमध्ये किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं कोणी ऍक्टिव्हिटी करत असेल तर या ऍक्टच्या अंतर्गत तुम्ही केस करू शकता. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग? खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्त करून कारणीभूत आहे? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोराईन की अमोनिया? तर ऑब्वियस आहे कार्बन डायऑक्साईड. मेजर रिझन आहे ग्लोबल वॉर्मिंगचं, सगळ्यात मोठा रिझन आहे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. जे कार्बन डायऑक्साईड आहे याचं उत्सर्जन जास्त प्रमाणामध्ये होतं, त्यामुळे हा मेजर रिझन आहे ग्लोबल वॉर्मिंगचा. त्यातल्या त्यात ह्युमन मेड CO2 जो आहे तो जास्त घातक आहे. ठीक आहे. हा CO2 जो आहे जागतिक तापमान वाढीसाठी मुख्यतः जबाबदार असणारा वायू आहे. ठीक आहे. तो कोळशामधून, तेल असेल, वायू जाळल्याने, हे जाळल्याने होतं, किंवा जंगलतोड केल्याने, औद्योगिक क्रियाकलाप केल्याने हे कार्बन डायऑक्साईड एमिट होऊन जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स नाही असं म्हटलंय. सोलार, टायडल, जिओथर्मल की कोल? ठीक आहे.
बघा याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. ठीक आहे, हे नवीन नूतनीकरण होणारे पर्यावरण पूरक असतात. जसे की फॉर एक्झाम्पल सौर ऊर्जा असेल, भरती ओटू ऊर्जा असेल, भू औष्णिक ऊर्जा असेल. ठीक आहे, कोळसा हा काय आहे, नॉन रिन्युएबल ऊर्जा स्रोत आहे, बरोबर. कारण तो काय होतो, लाखो वर्षानंतर तो तयार होतो है ना, आणि तो कसा आहे, लिमिटेड आहे, तो सीमित आहे, बरोबर. त्यामुळे हा जळल्यास प्रदूषण करतो. आलं लक्षात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांसभक्षक आहे, पक्षी, साप, म्हैस की वाघ. है ना, पक्षी, साप, म्हैस की वाघ. ह्याच्यामध्ये पक्षी आणि बफेलो तर दोन्ही येणार नाहीत है ना. साप आणि वाघामध्ये सर्वात जास्त मोठा भक्षक म्हटलं तर कोण आहे, है ना, टायगर आहे, वाघ आहे, बरोबर ना. कारण उच्च मांसभक्षी प्राणी मध्ये म्हणजे टॉप कार्निवोरस ॲनिमल ज्याला आपण म्हणतो है ना, म्हणजे अन्न साखळीच्या सर्वोच्च टोकावर असलेला प्राणी याचा असा अर्थ होतो, जो की नैसर्गिक शिकारी, ज्याला नैसर्गिक शिकारी नसतो असं म्हणतात. ठीक आहे, आता वाघ जो आहे हा अत्यंत ताकदवान आहे आणि अत्यंत ताकदवान मांसभक्षक आहे, जो अन्न साखळीचा सर्वोच्च शिकारी आहे, बरोबर. साप हा मांसाहारी आहे परंतु सर्वोच्च नाही. पक्षी प्रजातीवर अवलंबून आहे की तो मांस खातो का काय खातो. म्हैस जो आहे तो पूर्णपणे शाकाहारी आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे टायगर हे आपलं राईट आन्सर येतं.